पुलाव आपण अनेकदा बनवत असतो, पण आज आपण झटपट होणारा तवा पुलाव बनवत आहोत. काही बनवताना टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या जर फॉलो केल्या किंवा त्या पद्धतीने जर केला तर झटपट असा तवा पुलाव किंवा कुठलाही पुलाव आपण घरी बनवू शकतो. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. पुलाव बनवण्यासाठी लागणार आहे तांदूळ. ते 1 वाटी इथे हा पुलावसाठी वापरतो तो तांदूळ घेतलेला आहे. सगळ्यात आधी हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे 2 ते 3 पाण्याने. त्यानंतर 10 मिनिट पाण्यामध्ये ठेवला आहे, जेणेकरून हा शिजल्याच्या नंतर एकदम सुटसुटीत होईल. आता हा झटपट व्हावा म्हणून मी कुकरला शिजवून घेत आहे. तर तांदूळ बुडेल आणि वरती थोडंसं पाणी घ्यायचं आहे, 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. सगळं मिक्स करायचं आहे आणि 2 शिट्ट्या लावून कुकरला शिजवून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण नेहमी जे वापरतो त्याच्यापेक्षा निम्मंच पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे, जेणेकरून शिजल्यानंतर भात एकदम सुटसुटीत होईल. कुकरला भात शिजवून घ्यायचं म्हणजे एकदम झटपट होतो. कुकरला भात शिजेपर्यंत आपली बाकीची तयारी, भाज्या कापणं वगैरे जे आहे ना, ती सगळी होती. त्याऐवजी पाणी उकळून मग त्याच्यामध्ये भात शिजवून घेणं, थोडंसं सारखं बघावं लागतं, पाणी उकळा काढा. ही झंझट कुकरला भात शिजवून घेतल्यामुळे राहत नाही आणि वेळ नक्कीच वाचतो. तर कुकरला भात शिजवून कुकर थंड झालेला आहे, भात आपण काढून घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं, कुकरमधून भात काढल्याच्या नंतर एका पसरट भांड्यामध्ये आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होईल, खालचा भात जो आहे ना, जास्त शिजला जाणार नाही, एकसारखा सगळा भात शिजलेला राहील. आता हा सेपरेट करताना असा चमच्याचा वापर करायचा आणि या पद्धतीने असा हा सेपरेट करायचा आहे. अगदी सहज असा हा सेपरेट होतो आणि भाताची शितं जी आहेत ना, ती देखील तुटली जात नाही या पद्धतीने. पाण्याचं प्रमाण जरी भातामध्ये जास्त झालं ना, तर भात असा सुटसुटीत होत नाही. त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण योग्य असणं अतिशय महत्त्वाचं आहे. पाहू शकता. त्यानंतर सगळी तयारी झालेली आहे. त्यानंतर इकडे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. पाव छोटा चमचा जिरं टाकलेला आहे. जिरं तडतडलं की एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक कापलेला आहे तो टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे. इथे फोडणीमध्ये साहित्य टाकताना स्टीलची कढई आहे, एकदम जास्त तापली तर जे साहित्य आहे ते जळालं जातं, त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवर गॅस ठेवलेला आहे. कांदा हलकासा परतल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे. ताजं असं ही पेस्ट बनवलेली आहे, चवीला छान लागते. त्यानंतर यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे असे तुकडे करून टाकलेले आहे. आपल्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर मीडियम साईजचा 1 टोमॅटो टाकलेला आहे, बारीक कापायचा आहे, तो टाकलेला आहे, तो देखील चांगला असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच इथं मीठ घालून घेणार आहोत. तर भातामध्ये देखील आपण मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे भाज्यांचा इथं अंदाज घ्यायचा आहे आणि त्या प्रमाणे मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर लगेच सुके मसाले टाकून घेऊया. पाव छोटा चमचा हळद पावडर टाकलेली आहे. 1 चमचा धनाजिरा पावडर जी मिक्स आहे ना, ती टाकलेली आहे. 1 चमचा इथे काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि तवा पुलावचं मेन साहित्य म्हणजे पावभाजी मसाला. तर इथे 1.5 चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे. बाकी कुठलाही मसाला याच्यामध्ये वापरला जात नाही, फक्त पावभाजी मसाला वापरून आपण हा तवा पुलाव बनवणार आहोत. तर सगळे मसाले जे आहेत ना, व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. तेलावर चांगले असे व्यवस्थित परतले देखील जातील. तर हे 1 ते अर्धा मिनिट हे परतून घेतलेले आहे लो फ्लेमवर. त्याच्यानंतर भाज्या टाकूया. तर थोडेसे याच्यामध्ये गाजर टाकलेलं आहे. भाज्यांचं प्रमाण जे आहे ना, आपण कमी जास्त करू शकतो. त्यानंतर वाटाणे टाकलेले आहे, फरसबी टाकलेलं आहे आणि सिमला मिर्च टाकलेली आहे. तर ह्या भाज्या देखील याच्यामध्ये, सगळ्या भाज्यांच्या तुलनेत गाजरला जास्त वेळ शिजायला लागतो, त्याच्यामुळे गाजर आधी टाकलं होतं आणि थोडंसं परतून घेतलं. त्यानंतर वाटाणा, फरसबी आणि सिमला मिर्च टाकलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी आणि पाणी टाकून 2 ते 3 मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे. भाज्या पण याच्यामध्ये जास्त अशा शिजलेल्या नको आहेत, थोडासा त्याच्यामध्ये क्रंचीपणा असायला हवा. आता तवा पुलाव म्हटलं का एकदम लाल भडक असा कलर असतो, तर याच्यामध्ये कुठलाही फूड कलर वगैरे आपण वापरणार नाही आहे. त्याऐवजी 1 चमचा किसलेलं बीटरूट टाकणार आहोत. मस्त असा कलर येतो आणि हेल्दी देखील आहे खायला. तर हे मिक्स करून घेऊया. आता इथं जेव्हा आपण भात टाकू त्याच्यानंतर कलर जो आहे ना, एकदम मस्त असा कलर येईल आणि हे किसून टाकल्यामुळे पटकन असं शिजलं देखील जातं. आता याच्यामध्ये जो बटाटा वापरणार आहे तो शक्यतो बॉईल केलेला जो बटाटा असतो शिजवून घेतलेला तो टाकायचा आहे. तर तो बटाटा मी आधी शिजवून घेतला होता, तुकडे करून घेतलेले आहे आणि तो याच्यामध्ये आता ॲड करत आहोत. आणखी एक साहित्य याच्यामध्ये टाकणार आहे ते म्हणजे पनीर. पनीर टाकणं टोटली ऑप्शनल आहे, पण मुलांना आवडतं म्हणून मी इथे तवा पुलाव बनवताना पनीरचा देखील वापर केलेला आहे. तर हा बटाटा टाकल्याच्या नंतर सगळं मिक्स करून घेऊया. पनीर जास्त वेळ आपल्याला फ्राय वगैरे करायचं नाही आहे, नाहीतर ते कडक होतं, त्याच्यामुळे पनीर सगळ्या भाज्या शिजवून झाल्याच्या नंतर आपण टाकणार आहोत. आता हे सगळं मिक्स केल्याच्या नंतर एक वाफ येतपर्यंत आपण झाकण ठेवून हे सगळं शिजवून घेतलेलं आहे. भाज्या देखील इथे कट केलेल्या आहेत, त्या बारीक साईजच्याच केलेल्या आहेत, त्याच्यामुळे वाफेवर पटकन अशा शिजल्या जातात. तर सगळं मिक्स करून घेतल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी पनीर टाकणार आहोत. पनीर जास्त वेळ असं काही फ्राय वगैरे करून घ्यायचं नाही आहे, तर नाहीतर त्याचा जो सॉफ्टनेस असतो ना तो राहत नाही. त्याच्यामुळे 1 मिनिटभर आपल्याला असं हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो भात
शिजवलेला पसरवून ठेवला होता तो थोडा थोडा करून आता याच्यामध्ये ॲड करत जायचा आहे। मिक्स करताना देखील भात बाहेरच्या साईडने आधी आतमध्ये या पद्धतीने असा मिक्स करायचा आहे, त्याच्यामुळे सगळीकडे असा मिक्स होतो। भात जे आहेत ना असा लांब लांब दिसायला छान राहतो आणि तुटत देखील नाही। या पद्धतीने अलगद या पद्धतीने असा मिक्स करत जायचा आहे। तर कलर इथं पाहू शकता बीटरूटमुळे एकदम लाल भडक असा आलेला आहे, पण स्पायसीनेस जो आहे ना तो एकदम मेंटेन आहे। आपल्याला तिखट किती हवं आहे त्या पद्धतीने आपल्याला इथं मिरचीचं प्रमाण वापरलेलं आहे। त्या जोडीला पण इथं काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे, त्याच्यामुळे कलर एकदमच मस्त असा आलेला आहे। तर हा तवा पुलाव आपला खाण्यासाठी तयार झालेला। कुकरमध्ये भात शिजवून घेतला ना झटपट असं होतो। आधी देखील आपण कुकर लावून ठेवला आणि नंतर हे सगळी तयारी करत राहिलं तर पटकन असं इकडे भाज्यांची तयारी होतपर्यंत कुकरला भात तिकडे शिजला जातो, तर पाणी उकळा त्याच्यामध्ये बराच वेळ जातो। तर त्याऐवजी ही झटपट अशी पद्धत आहे। मस्त असा तवा पुलाव आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे। घरी नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।